नमस्कार, मी प्रकाश महाजन. माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे महाजन अँड महाजन. बऱ्याच दिवसापासून किंवा बऱ्याच वर्षापासून माझ्या मनात एक विषय सतत येत होता. आपण आपल्या परिवाराविषयी काहीतरी बोलावं, पण मला माध्यम सापडत नव्हतं. शेवटी स्वतःचं मी यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि वाटलं की आपण काहीतरी आपल्या परिवाराविषयी बोलावं. ज्यावेळेस मी परिवाराविषयी काही बोलायचं म्हणतो त्यावेळेस मला हे निश्चित माहिती आहे की ऐकणाऱ्याच्या मनात जे काही असंख्य प्रश्न आहेत त्यातला महत्त्वाचा प्रश्न असा आहे की एक मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात एका लहान भावाने आपल्या मोठ्या भावावर गोळ्या का झाडल्या. या प्रश्नाचं उत्तर मी आपणास शेवटच्या भागात नक्की देईन. महाजन परिवार. माझे वडील व्यंकटेश महाजन. आमचं मूळ गाव धाराशिव, पण आजोबा नोकरीच्या निमित्ताने वरंगल, निर्मल, आदिलाबाद, महबूबनगर या भागात होते. माझ्या वडिलांचं डोक्यावरचं छत्र हे फार लहानपणी गेलं आणि प्राथमिक किंवा मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण त्यांनी धाराशिवला पूर्ण केल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी नागपूरला आले आणि नागपूरला सर देशपांडेकडे वार लावून ते शिकले. त्यांच्याच घरी ते राहत होते आणि तिथून हिस्लॉप कॉलेजमधून त्यांनी BAची डिग्री इंग्रजी हा विषय घेऊन पूर्ण केले आणि त्या काळात सहज नोकरी लागली. ती शिक्षकाची नोकरी त्यांना लागली. आमचा संपूर्ण परिवार हा तसा सावरकराला मानणारा, एका अर्थाने हिंदुत्वाला मानणारा होता. पण माझे वडील हे नागपूरसारख्या ठिकाणी साधारण 1940 ते 44 दरम्यान शिकायला असून देखील त्यांचा संघाशी कधी संबंध आला नाही. किंबहुना आमच्या परिवारात माझे वडीलच असे एक होते की जे ते संघाच्या विरोधात होते असं म्हणायला काही हरकत नव्हतं. कारण मोठ्या कष्टातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं, सहज नोकरी लागली आणि एक आपण नोकर आहोत त्याच्यामुळं आपण फार राजकारणात भाग घेऊन एक सरळ मध्यमवर्गीय कल्पना त्यांच्या मनात नेहमी असायची. कालांतराने लग्न झालं आणि प्रमोदजीचा जन्म महबूबनगरमध्ये, ज्यावेळेस ते आजकाल जसं BEd होतं तसं त्या काळात BT होतं, त्याच्या प्रशिक्षणासाठी ते होते. त्यावेळेस त्यांचा महबूबनगरला जन्म झाला आणि पुढे मग माझी मोठी बहीण, मी, माझ्यापेक्षा लहान बहीण आणि माझा धाकटा भाऊ, असे आम्ही 5 बहीण भाऊ, आई वडील आजी, असा एक मध्यमवर्गीय परिवार. आमचे वडील हे इंग्रजीचे शिक्षक होते. अत्यंत शिस्तीचे ते कडक होते, म्हणजे शिस्त फार होते. म्हणजे घरी आल्यानंतर आपली चप्पल कुठं असावी, आपला पेन कुठं असावा, आपण कुठे आपले कपडे अडकून ठेवावे, हे त्यांचं ठरलेलं असायचं. मला आठवतं कसल्या तरी कारणामुळे प्रमोदजीवरती एवढे रागावले की प्रमोदजी त्यावेळेस साधारण एक 10-11 वर्षाचे असतील आणि त्यांनी छत्रीनं त्यांना मारलं. कारण त्यांना बेशिस्तपणा अजिबात खपत नव्हता आणि कदाचित पुढे मागे या गोष्टीचा फायदा प्रमोदजीला राजकारणात खूप झाला. कारण प्रमोदजी वेळ पाळण्याच्या बाबतीत अत्यंत काटेकोर होते, हे पुढे सर्वांच्या लक्षात आलं. असा हा परिवार. माझे वडील हे तसे थोडे काँग्रेसकडे म्हणायला हरकत नाही झुकलेले होते. सुरुवातीच्या काळात, त्यांच्या तारुण्याच्या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शेवटी ते इंदिरा गांधीचे
भक्त होते. त्यांची शिक्षक म्हणून असलेली वृत्ती पाहता, ज्या निस्वार्थ भावनेने ते शिक्षक की पेशाचं पेशा हा शब्द त्या काळात वापरायचे काम करत होते, त्यांना 1966 साली महाराष्ट्र सरकारने आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार दिला. तसे आमच्या वडिलाचा काही राजकीय कुठं कुणाशी लागेबंधन नसला तरी पण स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांना हा पुरस्कार मिळाला. माझ्या वडिलांच्या शिष्यांपैकी आत्ता 2 लोकांची नावं मला लक्षात आहेत. एक आहेत शिवराज पाटील चाकूरकर, ज्यांनी देशाच्या राजकारणात, राज्याच्या राजकारणात फार मोठं नाव कमवलं. एक चांगले मंत्री राहिले, विधानसभेचे अध्यक्ष राहिले, लोकसभेचे अध्यक्ष राहिले, गृहमंत्री म्हणून त्यांनी कामसुद्धा केलं. ते माझ्या वडिलांचे विद्यार्थी. ते इंग्रजी शिकण्यासाठी म्हणून माझ्या वडिलाकडे यायचे. आणि दुसरे एक विद्यार्थी आहेत जे मला आत्ता आठवतात, ते जगप्रसिद्ध चित्रकार मुरली लाहोटी, जे सध्या पुण्यात राहतात. हे 2 विद्यार्थी तर मला आठवतात. असे असंख्य विद्यार्थी त्यांचे होते. आणि आयुष्यभर त्यांनी प्रामाणिकपणे शिक्षकी पेशा पत्करला. पण लहान वयातच त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा आजार जडल्यामुळे त्यांचं अल्प वयात 27 एप्रिल 1971 साली अक्षय तृतीयाला वयाच्या 49व्या वर्षी निधन झालं. आणि आमचं पूर्ण कुटुंब एका अर्थाने तसं पोरकं झालं. आणि ही जबाबदारी पुढे प्रमोद महाजनच्या शिरावर आली.